अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीमध्ये झळकतो आहे. राकेश बापट आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी यांचं प्रेम प्रकरण खूप गाजलंय. बिग बॉसमुळेच यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि चर्चेतही होतं. या दोघांना चाहते प्रेमाने श्रारा म्हणायचे. राकेश आणि शमिता बिग बॉसच्या घराबाहेर आले तरी एकत्र होते. शमिताने राकेशच्या घरच्यांची भेट देखील घेतली होती. यानंतर राकेश आणि शमिता लग्नबंधनात अडकण्याची चर्चा सुरू झाली होती. पण मग नंतर या दोघांनी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं. यावर शमिता शेट्टीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की ती आणि राकेश स्वभावाने एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये 24 तास एकत्र राहिल्यामुळे आणि एकमेकांच्या आधाराची गरज असल्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. मात्र बाहेरच्या जगात आल्यावर त्यांना जाणीव झाली की त्यांच्या विचारांमध्ये आणि जगण्याच्या पद्धतीत खूप फरक आहे. ब्रेकअपच्या वेळी अशाही चर्चा होत्या की राकेशला बहुतांश वेळ पुण्यात त्याच्या कुटुंबासोबत राहायचे होते, तर शमिताला तो मुंबईत स्थायिक व्हावा असे वाटत होते. या अंतरामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले होते. शमिताने अलीकडच्याच एका मुलाखतीत म्हटलंय की ती एक स्वतंत्र महिला आहे. तिला तिच्या शांततेशी तडजोड करायला आवडत नाही. नात्यात राहून स्वतःची ओढतोड करण्यापेक्षा वैयक्तिक सुखाला महत्त्व देऊन त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तिने या नात्याला तिच्या आयुष्यातील एक पुसलेला अध्याय असं संबोधलं. जुलै 2022 मध्ये या दोघांनीही सोशल मीडियावर हे दोघं ब्रेकअप करत असल्याची अधिकृत घोषणा केली. ते एकत्र नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यांच्यात कोणतेही मोठे भांडण झाले नसून करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि एकमेकांचा आदर राखण्यासाठी त्यांनी परस्पर संमतीनं ब्रेकअप केल्याचं सांगितलं होतं. तर मग तुम्हाला राकेश बापटची जोडी शमिता शेट्टीसोबत आवडायची का? हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.